सुप्रभात मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील, अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर. आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, सकाळी मी लवकर मीरा भाईंदर येथून निघालेलो आहे. काळोख असल्यामुळे मी फारसं मोठं ब्लॉगिंग करू शकलेलं नाही, पण आता उजाडलेलं आहे. कसारा घाटाच्या जस्ट आधी मी हॉटेल स्टार ऑफ हायवे इथे चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. इथे थोडा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी घेतलेला आहे आणि पोटपूजा केलेली आहे. मित्रांनो, खानदेशातील आमचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे बाईक राईड करत जायचे आहे. तर चला भेटूया लवकरच. कसारा घाट येथे आपण आलेलो आहोत आणि इथे बघा, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली ही विहीर आहे. बघा, ह्या पूर्वीच्या काळातली ही विहीर आहे. आपल्या इग्लूसारखी शेप आहे, त्याचा आकार असा गोल घुमट आहे. आणि बघा किती सुंदर बांधकाम आहे पूर्वीच्या काळातलं. आता आपण बघू शकता, इथे खाली पाणी भरलेलं आहे टोटली. विशेष म्हणजे ही जिवंत विहीर आहे. पूर्ण 12 महिने या विहिरीला पाणी असतं. स्थानिक लोक हे पाणी वापरतात. बघा, पूर्वीचं काळातलं काम किती मजबूत आणि दर्जेदार होतं. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळी बांधलेली ही विहीर अतिशय मजबूत आणि दर्जेदार आहे. या विहिरीतलं पाणी आजूबाजूच्या एरियातील गावातली लोक पितात. आणि आम्ही मुंबई ते शिर्डी अशी पदयात्रा पालखीने जायचो, त्यावेळेला या ठिकाणी या विहिरीतनं अवश्य पाणी काढून प्यायचो. महाराष्ट्र शासनाने खूप छान इथे बांधकाम केलेलं आहे. हे बघा, इथनं ह्या पाईपाच्या तिथनं आउटलेट आहे. खूप सुंदर. दादा राम राम. राम 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 राम. आता हे काय काम चाललंय महाराष्ट्र शासनाचं? ये फॉरेस्ट का काम है. हाँ जी, फॉरेस्ट का काम है. जो बारिश का पानी आता है, उसको प्रॉपर अरेंज करने के लिए बहुत बढ़िया बनाया है. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली खूप जुनी विहीर आहे. खूप छान काम आहे. महाराष्ट्र शासनातर्फे इथे हा कठडा बांधण्याचं काम चाललेलं आहे. पावसात खूप इथे पाणी वाहतं, म्हणून इथे व्यवस्थित त्यांनी बांधकाम केलेलं आहे. खूप छान. हे इथे विहिरीची धूप होऊ नये म्हणून खूप सुंदर अरेंजमेंट केलेली आहे. आणि ही कसारा घाट आहे. इथे आपण रस्ता क्रॉस करताना खूप काळजीपूर्वक रस्ता क्रॉस करायचा आहे, कारण इथे सतत वेगाने वाहतूक येत असते. मोठ्या ट्रक्स, ट्रॅव्हल्स, छोटे मोठे व्हेकल, सर्व प्रकारची व्हेकल्स इथे येत राहतात. त्यामुळे इथे आपण अतिशय काळजीपूर्वक रस्ता क्रॉस करणे महत्त्वाचं आहे. कसारा घाटाच्या दरम्यान आपण व्हिडिओ बनवतो आहे. आपली TVS रोनिन 225 साईडला पार्क केलेली आहे सुरक्षित जागी, कारण कसारा घाट आहे, इथे बऱ्यापैकी वर्दळ असते. तर बाईकला आपण असा पूर्ण प्रदक्षिणा मारलेली आहे. इथे कंटिन्यू ट्रॅफिक असते, त्यामुळे आपल्याला ट्रॅफिकची काळजी घेतली पाहिजे. राम राम दादा, तुमचं नाव काय छे? अनिल निकम. निकम साहेब, कथा होणार तुम्ही आटलाच येतच असं 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 असं. अरे वा वा वा. अरे वा वा, तुमले भेटीसन आनंद झाला. लवकरच भेटूत. बाईक रायडिंगच्या दरम्यान जे मंडळी मला भेटतात त्यांच्याशी मी अवश्य गप्पा मारतो, सुसंवाद साधतो. त्यामुळे मला खूप आनंद मिळतो. आता आपण नाशिक क्रॉस केलेला आहे आणि इथे SP पेट्रोल पंपाला आलेलो आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? गणेश गडवले. अच्छा दादा, मी आनंद नाठे, थेटे पाटील पेट्रोलियमचा मॅनेजर. अरे वा वा वा, छान 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 सर, थँक्यू.
सर्व्हिस कशी वाटली आमची? एकदम छान आहे, एकदम छान सर्व्हिस आहे. पुन्हा येऊ आम्ही. या रस्त्याने मी येतच असतो, ते मी सेवा घेऊ तुमची. आम्हाला सेवेचा लाभ संधी द्या. नक्की नक्की सर. नमस्कार सर. नाव सांगा आपलं. राम कदम. कदम साहेब नमस्कार. नमस्कार. थँक्यू. आपले सगळे नवीन सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत. सर्वांना भेटून आनंद झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार. हे सगळे मित्रमंडळी भेटलेले आहेत SP पेट्रोल पंपावर, नाशिकच्या पुढे. हे पेट्रोल पंपाचं नाव काय आहे? अच्छा, थँक्यू. तुम्हाला सर्वांना भेटून आनंद झाला. धन्यवाद. हॉटेल श्री स्वामी समर्थ याचे मालक जाधव साहेब हे आमचे खूप जुने मित्र आहेत. मी जेव्हाही इथनं पास होतो आवर्जून त्यांच्याकडे मी येतो, गप्पा मारतो, चहा नाश्ता करतो आणि पुढे जातो. हॉटेल श्री स्वामी समर्थ, वडाळी भोई म्हणून एक गाव आहे नाशिकच्या नंतर, वडाळी भोई, तिथे हे यांचं हॉटेल आहे. अतिशय प्रेमळ मंडळी आहेत. दादा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. कसं चाललंय तुमचं? अगदी मजेत. मॅडमची तब्येत सगळे मजेत आहेत. सगळे व्यवस्थित. खास तुम्हाला भेटायच्यासाठी मी थांबलो अगदी मुद्दाम आवर्जून. थँक्यू. मोकळ्या जागेत अगदी हे त्यांचं रेस्टॉरंट आहे, म्हणजे हवेशीर आहे आणि मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे सेफ आहे, अगदी सुरक्षित आहे. हे आम्हाला आमचं घरासारखंच वाटतं. आम्ही कुठे दुसरीकडे गेलो असं वाटतच नाही. हे इकडे त्यांची मोकळी जागा आहे, खूप छान. भाई साहब नमस्ते. आपका नाम क्या है? जगदीश. आपका नाम क्या है? मेरा करण व्यास. जी. आपका क्या बिजनेस है या सर्विस है? जॉब क्या है? इधर ही भारत बेचते हैं, किशमिश वगैरह. बहुत बढ़िया. थैंक यू. और मिलेंगे, याद रखेंगे, आपको जरूर मिलेंगे. ओके, थँक्यू. मित्रांनो, आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. कृपया नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, हाईप बटन अवश्य दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.